शिरपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 37 लाखांचा गांजा आणि अफू जप्त। शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे महामार्गावरील धाब्यांवर सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या काळ्या बाजारात पोलिसांनी मोठी छापेमारी केली आहे। गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 224 किलो गांजा आणि अफूचा साठा हस्तगत करण्यात आला असून बाजारपेठेत याची किंमत 37,45,965 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी या कारवाईला दुजोरा दिलाय। महामार्गावर सर्रासपणे सुरू असलेल्या या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आता या अंमली पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। दिनांक 18/3/2026 रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पळासनेर गावाच्या हद्दीत हॉटेल्सवरती हॉटेल कम ढाबा या ठिकाणी काही इस्मांकडून अंमली पदार्थाची साठवणूक व विक्री केली जात आहे। त्यावरून आम्ही सदरची माहिती माननीय पोलीस अधीक्षक सरांना देऊन त्यांच्या आदेशानंतर छापा कारवाईसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अधिकारी व अंमलदारांसह पंच व इतर तराजू काटाधारक फोटोग्राफर यांना घेऊन छापा कारवाई केली असता हॉटेल जय बाबारी या ठिकाणी तसेच हॉटेल जय मातादी या ठिकाणी व हॉटेल श्री रामदेव बाबा या ठिकाणी असे 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन एकूण 37,45,965 रुपये किमतीचा 224.699 किलोग्रॅम वजनाचा अफू ज्याला डोडाई म्हणतात आणि काही गांजा असा एकत्रित मुद्देमाल जप्त केलेला आहे। 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे। याच्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करत आहेत।